नमस्कार. आज आपल्याला वनस्पतींचे उपयोग कळावे म्हणून हे साहित्य बनवलेले आहे. आपल्याला वनस्पतींपासून तृणधान्ये मिळतात, जसे की गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ. वनस्पतींपासून आपल्याला कडधान्ये सुद्धा मिळतात, जसे की मसूर, मूग, तूर. जो कागद असतो तो सुद्धा आपल्याला वनस्पतींपासून मिळतो. मसाल्याचे पदार्थ वनस्पतींपासूनच मिळतात, जसे की विलायची, लवंग, दालचिनी. वनस्पतींपासूनच आपल्याला फळे किंवा सुकामेवा मिळतो. वनस्पतींपासूनच आपल्याला औषधे मिळतात. अनेक औषधांमध्ये वनस्पतींचा समावेश असतो. अनेक वनस्पतींपासून आपल्याला कापूस मिळतो, कापसापासून कापड मिळतो. उपळाई केंद्रात शिक्षण सप्ताहात वैशिष्ट्यपूर्ण साहित्य निर्मिती व वापर. शासनाच्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेस चालना मिळण्यासाठी, प्रत्यक्ष अनुभव व कृतीतून शिक्षण मिळण्यासाठी आज शिक्षक व विद्यार्थी मिळून शैक्षणिक साहित्य निर्मिती करून अध्ययन अध्यापन करण्यात आले. शिक्षण सप्ताहातील आज पहिला दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सर्व विद्यार्थी, शिक्षक साहित्य निर्मितीतून रमून गेले. जेवणाच्या सुट्टीचेही भान त्यांना राहिले नव्हते. माझं साहित्य चांगले झाले पाहिजे यासाठी चढाओढ लागलेली दिसून आली. साहित्य निर्मिती व अध्ययन अध्यापनाची एक वेगळीच अनुभूती सर्वांनी अनुभवली. या सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.